नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं तलाठी भरती जाहिरात आली आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 5 ऑगस्ट आहे. एक्झामची डेट 25 ऑक्टोबर आहे. आता बऱ्याच जणांची मेसेज आमच्यापर्यंत आलेली आहे. आपल्याला अपेक्षित नव्हतं की तलाठी भरती अशा पद्धतीने जाहिरात अनपेक्षित पद्धतीने येईल आणि तीही 2 टप्प्यात एक्झाम होणार, 2 पेपर, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. मग आता प्रश्न असा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा, सर आम्हाला वाटलं होतं की ऍड सेपरेट येईल आणि सरळ सेवेच्या माध्यमातून येईल, पण ही सरळ सेवा आता नाहीये, पूर्व आणि मुख्य आहे. मग आता प्रश्न असा आहे मुलांचा की आता जर आम्ही सुरुवात केली तर होईल का? सर दुसरा प्रश्न आहे की मग सर नियोजन कसं असावं राहिल्या 3 महिन्याचं. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर पहिलाच प्रयत्न आहे आमचा, पहिल्या प्रयत्नात होईल का आमच्याकडनं, आणि आहे बुक्स आणि नोट्स वापरून अभ्यास होईल का? हे सगळ्या प्रश्नांची तुमचं नियोजन कसं असावं राहिल्या 90 दिवसांचं पहिल्याच प्रयत्नात होईल का, सगळं मी तुम्हाला सांगतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओमधले सगळे पॉईंट्स तुम्ही बघितल्यानंतर कोणता पॉईंट्स तुम्हाला आवडला ते सुद्धा मला कमेंटमध्ये टाका, आणि जर आवडला तर लाईक करून इतर विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. चला तर मग आपण जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी एक पहिले सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी स्पेशल बॅच आपण चालू केली आहे आणि त्याला ऑफर पण आहे. 25 तारखेपर्यंत म्हणजे 25 जुलैपर्यंत ऑफर आहे. 50% ऑफर आहे. तुम्ही आता जॉईन करा. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना ही ऑफर आहे. यामध्ये शिकवणारी टीम तुमच्या समोर, यांचे डेमो लेक्चर तुम्ही युट्यूबवर बघू शकता. ही बॅच ऑफर जी आहे आषाढी एकादशी निमित्त असणार आहे. 28 तारखेला आपण बॅच चालू होते आणि ह्या बॅच मध्ये सगळंच तुम्हाला मिळणार आहे, कुठे जायची गरज नाही. विशेष म्हणजे ह्या बॅच मध्ये तुम्हाला टीम आहे पूर्ण, प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. तुम्ही जर कुठे बॅच बघितली असेल तर एकदा नीट विचार करा, सेपरेट फॅकल्टी आहे का, आणि त्या सगळ्या फॅकल्टीची डेमो लेक्चर पण अवेलेबल आहे का. यांचे सगळ्यांचे डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल, एकदा बघून घ्या. तुम्हाला एखादा विषय वाटतोय की वाचून मला खूप वेळ लागणार आहे, एक लेक्चर बघून जर तो टॉपिक लवकर समजत असेल, कारण त्या एका टॉपिकसाठी, त्या एका विषयासाठी त्या संबंधित फॅकल्टीने असे 10-12 पुस्तकं वाचून बसलेले आहेत आणि नोटच्या स्वरूपात तुम्हाला सांगणार आहे. सो तुमचा वेळ वाचवणार हे लेक्चर जर असेल तर नक्की बॅच जॉईन करा, कारण 3 महिन्यामध्ये एक्झाम क्रॅक करायची. बॅच मध्ये तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहेत, टॉपिक वाईज, फुल लेंथ आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. स्टेट बोर्डचे लेक्चर्स आणि स्टेट बोर्डच्या सुद्धा टेस्ट अवेलेबल आहे. कुठे जायची गरज नाही, सगळं अवेलेबल आहे. सो खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, तुम्ही जर सुरुवात केली आता तर माझं होईल का? मग आपण असं म्हणूया की सुरुवात तुम्ही करताय, इथे तुम्ही आहात कुठे, सपोज तुम्हाला इथे सुरुवात करायची आहे, सुरुवात आहे, काहीच माहित नाही, इथून सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर जनरली म्हणतात बघा, सक्सेस आणि फेल्युअरच्या दरम्यान एकच गोष्ट आहे, किंवा सुरुवात आणि सक्सेस मिळवायचं असेल तर त्या दरम्यान एकच गोष्ट आहे, ती हा लर्निंगची. मला सांगा, जर अभ्यास केला तर कोण असं म्हणेल का सर अभ्यास करून होणार नाही, अभ्यास केला तर 100% होईल. फक्त आता हा अभ्यास आहे ना, तुम्ही ह्या 3 महिन्यात करायचा आहे. अभ्यास करून होणार आहे, पण त्याला लिमिट आहे 3 महिन्याचं. 3च महिन्यात एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुमचं लर्निंग प्रोसेस आहे ना, ही किती स्मार्ट असावं लागेल. स्मार्ट हा शब्द मी जाणून बुजून वापरतो बरं का, स्मार्ट. मग कशी बघूया, 1 बाय 1. पहिले तर लक्षात घ्या की ही परीक्षा तुमची एमपीएससी घेते, ऑफलाईन होणार आहे. पूर्व आणि मुख्य 2 टप्प्यात आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4, दोघांना पण आहे 1/4 आहे. बदल लक्षात घेतलं तर प्लॅनिंग करायला सोपं जातं. तुमची एक्झाम आता तुम्हाला पूर्वचा अभ्यास करायचा आहे, मुख्याचा करायचा आहे का? नाही, पूर्वचाच करायचा आहे. पूर्व आणि मुख्यमध्ये सामायिक घटक आहे का? तर यस आहे. पूर्व परीक्षेला 1 पेपर आहे, मुख्य परीक्षेला 2 पेपर आहे, एक पेपर 1, पेपर 2 आहे. पूर्व परीक्षा जो 1 पेपर आहे तोच पेपरचा अभ्यास तुम्हाला पेपर 2 ला उपयोगात येणार आहे. सो आता तुम्ही फक्त पूर्ववरती फोकस करा. पूर्व आणि मुख्यमध्ये बघा, ही 25 ऑक्टोबरला एक्झाम आहे आणि 27 डिसेंबरला. डेट चेंज होऊ शकते, पण आपण सध्या ही कन्सिडर करूया. यामध्ये तुम्हाला 2 महिन्यांचा गॅप आहे आणि ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मेनचा काय, पेपर 1 करायचा आणि पेपर 1 मध्ये तुम्हाला 2च विषय, इंग्रजी आणि मराठी व्याकरण करायचं आहे. सो होऊन जाईल, तो आता करायची गरज नाही आहे. सो आता तुम्ही करत असाल तर पूर्वचाच करा, त्याबरोबर मुख्यचा दुसऱ्या पेपरचा अभ्यास होतोय. आता मग हे करायचं म्हटलं तर सर सांगा मग कसं करू आम्ही प्लॅनिंग? 3 महिन्याचं, 90 दिवसाचं, टू द पॉइंट, एक्झाम ओरिएंटेड कसं करायचं? कारण आम्ही शून्य आहोत, आम्हाला माहित नाहीये, नवीन पॅटर्न आलाय, एमपीएससीने बदल केलाय, 2 पेपर होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ऑफलाईन पेपर आहे, आम्ही अभ्यास कसा करू? चला तर जाऊया मग 1 बाय 1 त्या घटकांकडे. सो पहिलं तुमच्यासाठी कोट मी ठेवलंय. काय कोट आहे? खूप सुंदर कोट आहे, तुम्हाला इथे ऍप्लिकेबल आहे. काय? योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही, मी निर्णय घेतो आणि योग्य ठरवतो. आता निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो घेतलेला निर्णय तुमचा योग्य असू शकतो. कसा ते मी तुम्हाला सांगतो. कसा योग्य असू शकतो, अभ्यासाचं टेक्निक मी तुम्हाला सांगतो. चला 1 बाय 1 बघूया आपण. पहिलं, आतापासून फर्स्ट अटेम्प्ट आहे, निवड होईल का माझं, अभ्यासाचं नियोजन कसं करावं, त्यातला पहिला मुद्दा आहे बघा, PYQ अनालिसिस आणि म्हणजे सिलेबस. खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर एखादी बिल्डिंग बांधायची असेल ना, तर बिल्डिंग बांधण्याच्या अगोदर एरिया किती आहे, किती उंच बांधायचं, त्यासाठी किती खोल जावं लागतं, हे महत्वाचं आहे. तुम्हाला अभ्यास करायचा, त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल ह्या एक्झामला प्रश्न कसे येतात.
पण पीवायक्यू अनालिसिस करावंच लागेल. आता पीवायक्यू अनालिसिस करत असताना कसं करायचं? फॉर एक्झाम्पल मी जॉग्राफी घेतला, जॉग्राफी टॉपिक घेतला. जॉग्राफी किती प्रश्न आहे? 10 प्रश्न आहे, 10 मार्कांसाठी विचारला जातो. जॉग्राफीमध्ये टोटल टॉपिक किती आहे ते मी शोधले. सपोज टोटल टॉपिक मी घेतले 15 टॉपिक आहे, 15 टॉपिक आहे. मग पीवायक्यू अनालिसिस करताना मी एक एक टॉपिक जाणार. उदाहरणार्थ पहिला टॉपिक घेतला मी नदी प्रणाली. नदी प्रणाली ह्या टॉपिकवरती मागच्या 5 वर्षामध्ये मी विचार करतोय, मागच्या 5 वर्षामध्ये प्रश्न कसे कसे आले, कोणत्या नदीवर आले, कोणत्या टाईपचा प्रश्न होता, नदीचं वर्णन केलेलं आहे का, योग्य अयोग्य विधान विचारलं आहे का, जोडा लावा विचारलंय का, नदी दिशेनुसार विचारली का, नदीवरती असणाऱ्या धरणांवरती काही जोडा लावा विचारला आहेत का, नदी जिल्हे विचारले आहे का, हे सगळा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. मग म्हणजे कशा टाईपचा प्रश्न आहे बघा, नदी प्रणालीवरती कसे टाईप आहे, टाईप कोणते कोणते प्रश्नाचे, बरोबर आहे. त्यानंतर रिपिटेशन आहे का, रिपीट झाले का प्रश्न, ते बघावं लागेल, बरोबर की नाही. मग त्यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल हा IMP घटक आहे की नाही. आता मला सांगा, हे तुम्हाला सगळं करत बसाल तर खूप वेळ लागणार आहे, वेळ खाऊ प्रोसेस आहे. सो पीवायक्यू जसं मी नदी प्रणाली घेतलं तसं एक एक घटक घ्या. सेकंड टॉपिक घेतला तुम्ही, फॉर एक्झाम्पल इथे घेतला सॉइल वरती कसा प्रश्न आहे, किंवा घेतला क्रॉप वरती पिकांवरती कसा प्रश्न आहे, किंवा मी पुढे घेतलं मी उदाहरणार्थ पॉप्युलेशन वरती कसा प्रश्न आहे, बरोबर, भरपूर आहे. मग हे 15 टॉपिक प्रत्येक टॉपिक नुसार असं करत बसाल तर वेळ खूप लागणार आहे. मग त्यासाठी पीवायक्यू अनालिसिस हे झालं. आणि त्याच्यावर काय करायचं तुम्हाला, सिलेबस. आता सिलेबस तुम्ही बघितला असेल तर सिलेबस तुम्हाला एका पेजवर दिलाय, एका पेजवर दिलाय. याला कसं तुम्ही इलॅबोरेट करणार आहे, बरोबर नाही. सो सिलेबस आणि पीवायक्यू बरोबर केलं तर तुम्हाला समजेल की या विषयाचा अभ्यास कसा करायचा. आता हे सगळं जर करत बसाल तुम्ही तर खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे. मग यासाठी तुम्हाला मी सांगतो, इग्नाइटच्या ह्या बॅचमध्ये ना, इग्नाइटच्या बॅचमध्ये तुम्हाला आम्ही ही पीवायक्यूची पूर्ण बॅचच दिलेली आहे. पीवायक्यूची बॅच ती मोफत आहे मॅचमध्ये तुम्हाला सगळं, म्हणजे त्यामध्ये सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज तुम्हाला वेगळं करून ऑलरेडी दिलेलं आहे. बस ते अनालिसिस आम्ही करून दिलं, तेवढंच बघा तुम्ही, परत परत करायची गरज नाही पडणार. पुस्तक जर मोठं पुस्तक घेऊन करत बसाल तुम्हाला वेळ खूप लागणार आहे. याच्यामध्येच तुम्हाला सिलेबस नुसार आम्ही पूर्ण सेपरेट करून दिलेला आहे. अतिशय कमी ड्युरेशन मध्ये तुम्ही इथे रीच करू शकता. बघा आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी तिसरं काय मुद्दा, स्टेट बोर्डची बुक. आता बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं असेल की तुम्ही जेव्हा एमपीएससीचा अभ्यास करताना एमपीएससी डायरेक्ट प्रश्न स्टेट बोर्ड मधनं घेते. मग आता स्टेट बोर्डची बुक वाचायची जर असेल तुम्हाला 5वी ते 12वीचे तुम्हाला 5 विषय, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि सायन्स आहे, हे सगळे वाचायचे म्हटलं तर बघा बेसिक पुस्तकं वाचल्यानंतर, आता बेसिक पुस्तकानंतर तुम्हाला पुढे रेफरन्स वाचायचे. पण लक्षात घ्या, बेसिक पुस्तकामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही 5वीचं घेतलंय जॉग्राफी, नंतर 6वीचं जॉग्राफी, नंतर 7वीचं जॉग्राफी, असं करत करत तुम्ही 12वीच्या जॉग्राफी पर्यंत गेले. सगळेच घटक नाही, त्यामधले महत्वाचे घटक तुम्हाला इथे करायचे आहे 12वी पर्यंत. आता हे सगळे 6वी ते 12वी पर्यंत जे टॉपिक तुम्हाला ते एकाच पुस्तकात असेल, ज्याला आपण म्हणतो रेफरन्स बुक. नंतर तुम्हाला रेफरन्स बुक पण वाचावं लागणार आहे, कारण हे सगळे घटक एकत्र करून एका पुस्तकात दिले. आणि एक्झाम ओरिएंटेड आहे, इथे तुम्हाला अकॅडमिकचे ओरिएंटेड आहे, इथे एक्झाम ओरिएंटेड हे पुस्तक बनवलेलं आहे. हे पण तुम्हाला वाचायचं म्हटलं तर तुम्हाला खूप वेळ लागेल. आता आम्ही काय केलंय मग, म्हणजे इग्नाइट अकॅडमीने काय केलंय, इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला सोपं करून दिलंय. इग्नाइटनी या स्टेट बोर्ड मधलं क्रक्स बाजूला काढलेला आहे, क्रक्स, आणि जो तुम्हाला शॉर्ट मध्ये नोट स्वरूपामध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये इथे दिलेला आहे. तेवढा व्हिडिओ बघा फक्त तुम्ही. आणि याच्यातनं सपोज 5वीचं जॉग्राफीचं पुस्तक आहे, यामध्ये आशिया खंडाविषयी पण कदाचित माहिती असू शकते, युरोप खंडाची माहिती असू शकते. हे तुम्हाला गरजेचं आहे का या एक्झामसाठी? नाही. मग यातले महत्वाचे टॉपिक, यातले सगळ्यांमधले महत्वाचे टॉपिक घेऊन तुम्हाला क्रक्स शॉर्ट मध्ये व्हिडिओच्या स्वरूपात दिलेला आहे. तेवढाच करा, वेळ वाचला. तुम्ही जर हे करत बसा स्टेट बोर्ड तर अरे हे महत्वाचं आहे की नाही माहित नाही, मला बघावं लागेल मला सिलेबसमध्ये, मग ते स्किप करायचं की नाही करायचं हे सगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला. किंवा अनवॉन्टेड गोष्टी तुम्ही वाचत बसाल ज्या एक्झाम ओरिएंटेड नाहीच आहे, तुमचा वेळ जाणार आहे आणि वेळ अर्थात कमी आहे आपल्याकडे. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की हे इग्नाइट अकॅडमी तुम्हाला हे व्हिडिओ प्रोव्हाइड केलेले आहे या बॅच मध्ये, मोफत आहे, तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तेवढंच बघा तुम्ही. ओके, हे झाले 3 घटक. आता जाऊया पुढच्या घटकाकडे. जसं मी तुम्हाला जॉग्राफी बद्दल बोललो, सगळ्या विषयांचा तुम्ही विचार करा किती वेळ लागेल तुम्हाला. आणि याच्या संदर्भात पुस्तक पण मार्केटमध्ये आहे, ते पुस्तक घेऊन तुम्ही जर वाचत बसाल तर त्यालाही बघा वाचायला समजायला वेळ लागतो. तेच फॅकल्टी काय करते, सगळी कन्सेप्ट समजून घेते, तुम्हाला एक्सप्लेन करते, पटकन समजते. मार्गदर्शकाचा रोल तोच आहे, तुमचा वेळ वाचवायचा, आणि तोच तुम्हाला इथे मी सांगतो इग्नाइट अकॅडमी दिलेला आहे. आता पुढे घेऊन जातो. संदर्भ साहित्य आणि बुक लिस्ट तुम्हाला वाचायची. बघा मी तुम्हाला मागाशी म्हटलं संदर्भ साहित्य वाचवलं, ज्यामध्ये काय तुम्हाला पूर्ण सिलेबस ओरिएंटेड ते बुक असतं. सिलेबस ओरिएंटेड, सर्व पॉइंट सर्व टॉपिक कव्हर केलेले असतात, बरोबर आहे, हे वाचायचं आहे. आणि मग तुमच्या भाषेमध्ये कदाचित तुम्हाला नोट्स पण काढाव्या लागणार आहे, कारण एक्झामच्या अगोदर 15 दिवस अगोदर रिव्हिजन करावं लागते, तर नोट्स काढावं लागतात. नोट्स मध्ये तुम्हाला कीवर्ड टाकावं लागतात. बघा कीवर्ड,
मग आता मला सांगा की तुम्हाला हे वाचायचं आहे, अंडरस्टँड करायचं आहे आणि मग नोट्स काढायचे आहे. नोट्स तसंच करावं लागतं ना, किंवा तुम्ही वाचतात त्याला अंडरलाईन करतात, अंडरलाईन पण करतात, ते पण चालेल तुम्हाला. नोट्स नाही काढल्या कधी कधी हा मुद्दा एखादा विद्यार्थी स्किप करू शकतो, सर बुकमध्ये मी असं करतो. पण यामध्ये पण तुम्हाला सुरुवातीला सगळंच महत्वाचं वाटतं, सगळं अंडरलाईन करतो आपण, बरोबर की नाही? मला सांगा, पेन घेतो तुम्ही, अंडरलाईन सगळंच करत बसता, नंतर विसरून जाता. सो त्यासाठी तुम्हाला काय केलंय बघा, आता संदर्भ साहित्य किती मार्केटमध्ये अवेलेबल असं म्हणूया. एक विषय जर घेतला, मी एक विषय घेतला तर एका विषयाचे 9 ते 10 संदर्भ साहित्य अवेलेबल आहे. प्रत्येक लेखकाने त्याच्या हिशोबाने ते इथे मांडलेलं आहे. आता हे सगळे पुस्तकं वाचायला तुम्हाला वेळ लागणार आहे. एखादा घटक एखाद्या पुस्तकात असेल, एखाद्या घटकाचं दुसरं पुस्तक वापरावं लागेल, कदाचित एका घटकामध्ये एखाद्या पुस्तकात ते नाही, तिसरा पुस्तक सुद्धा वाचावं लागतं आपल्याला, बरोबर की नाही? हा, मग हे सगळे पुस्तकं वाचून ऑलरेडी एक फॅकल्टी तुमच्या समोर जर येत असेल, जिने सगळं समजून घेतलंय आणि ते तुम्हाला लेक्चर देत असेल, तर योग्य आहे की नाही? वेळ वाचेल की नाही? यस वाचेल, कारण 3 महिने. आणि तेच लक्षात घेऊन इग्नाइट अकॅडमीने काय केलंय तुम्हाला, इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला ऑलरेडी हे लेक्चर आता या बॅच मध्ये प्रत्येक फॅकल्टीचे दिले बघा. आता तुम्ही लक्षात घ्या, एक फॅकल्टीला किती जबाबदारी असते. जेव्हा एक फॅकल्टी हे सगळं करतो, तो काय करतो, बेसिक पुस्तकं वाचतो स्टेट बोर्डची, बरोबर की नाही? बेसिक पुस्तक वाचतो स्टेट बोर्डची, नंतर काय रेफरन्स बुक वाचतो, स्वतःच्या भाषेत नोट्स काढत असतो, त्यानंतर PYQचं अनालिसिस करत असतो, त्यानंतर तुम्हाला MCQचे टेस्ट सिरीज पण देत असतो. हे सगळं करून मग तो विषय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, स्टुडंट पर्यंत पोहोचवतो. आता हा जर का एकच असेल शिक्षक सगळ्या विषयांना, हिस्ट्रीला तो, जॉग्राफीला तो, हे शक्य आहे का एवढं सगळं? योग्य नाही मुलाने, लक्षात घ्या. असू दे 10 वर्षापासून शिकवतो, ठीक आहे, पण एकच शिक्षक कोणत्या कोणत्या विषयाला योग्य न्याय देणार आहे? सो तुमचा एखादा विषय सोपा, एखादा अवघड वाटत असतो तुम्हाला, तर त्या संदर्भात त्या फॅकल्टीशी बोलणं पण झालं पाहिजे. सो इथे इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला काय केलंय, सेपरेट फॅकल्टी दिली आहे. इग्नाइटची काय आहे, सेपरेट फॅकल्टी विषयानुसार आहे. ह्या सगळ्या फॅकल्टीने तुम्हाला आतापर्यंत जे रेफरन्स मटेरियल बेसिक आहे सगळं रीड करून तुमच्या समोर शॉर्टमध्ये नोट स्वरूपात प्रोव्हाइड केलेलं आहे. तेवढंच करा. तुम्ही स्वतः करत बसाल तर अवघड जाईल. तुम्ही एखाद्या असा मार्गदर्शक असेल, तो सगळं सांगतो आम्हाला सर, तर ते सुद्धा अवघड जाऊ शकतं, लक्षात घ्या. आता हे मध्ये तुमच्या लक्षात आले हे 5 मुद्दे. आणि 6वा आणि महत्वाचा मुद्दा बघा, तो सांगण्याच्या अगोदर तुमच्यासमोर ही इमेज ठेवली आहे. ही इमेज काय दाखवते, सपोज तुम्ही नवीन आहात, पहिला प्रयत्न असेल किंवा एक्झाम द्यायची असेल तुम्हाला अचूक नेम साधायचा असेल इथे, तर तुम्ही क्वालिफाईड होणार असाल, इथे क्वालिफाईड होणार असाल, तर तुम्हाला जर दिला बाण मारला मी तुम्हाला, तर लगेच जमेल काही ते बाण मारायला नाही. तुम्हाला सुरुवातीला काही बाण तुमचे आउट ऑफ जातील सगळे, आणि मग तुम्हाला कळेल की अरे आउट ऑफ जात आहे, मग तुम्हाला थोडं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, आणि मग कुठेतरी इकडे लागेल, आणि मग शेवटी बाण इथे लागू शकतो. क्वालिफाईड होऊ शकता, प्रीलिम मधून मेन्स मध्ये तुम्ही जाऊ शकता. मग आता हे मुद्दे मी का सांगितले, याच्यासाठी सांगितलं, एकदा वाचून होत नाही, याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजन करावी लागते. आता रिव्हिजन कशाची करायची, कोणत्या विषयाची करायची, कोणत्या टॉपिकची करायची, हे पण समजलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण त्यासाठी आपण टेस्ट सिरीज देत असतो. टेस्ट सिरीज दिल्या म्हणजे कशा द्यायच्या टेस्ट सिरीज, फॉर एक्झाम्पल टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायची आहे, कसं द्यावं मी तुम्हाला ते सांगतो. फॉर एक्झाम्पल मी विषय घेतला जॉग्राफी, माझा आवडता विषय असल्यामुळे माझा विषय आहे जॉग्राफीचा टॉपिक मी वाचतोय. फॉर एक्झाम्पल एक पहिला टॉपिक घेतला मी जॉग्राफीचा रिव्हर सिस्टम म्हणजे नदी प्रणाली घेतलं मी, काय नदी वाचतो मी, नदी प्रणाली घेतली. ओके, मग नदी प्रणाली वाचून झाली सर, माझा अभ्यास झालाय, एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा झाला, सर मला खूप चांगलं समजलंय. आता मी एक्झाम्पल जॉग्राफी तर तुम्ही प्रत्येक विषयाचं घेऊ शकता. सर मला खूप चांगलं समजलंय. अरे तू वाचून झाले फक्त तीनदा वाचून झालं म्हणजे समजलं नाही. त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज द्यावी लागेल. तुला टेस्ट सिरीज दे. मग फॉर एक्झाम्पल रिव्हर वरती 20 क्वेश्चनची टेस्ट घेतली आणि सोडून बघितली, मला 20 पैकी किती प्रश्न आले, तर 20 पैकी मला 12 प्रश्न सोडवता आले, 8 प्रश्न माझे चुकले, रॉंग झाले. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथे अजून अभ्यास चांगला करावा लागेल. म्हणजेच त्याला मी असं म्हणतो की टेस्ट. मग टेस्ट कशा तुम्हाला मी सांगितलं आता, टेस्ट बघा कशा देऊ शकता तुम्ही टेस्ट. 3 प्रकारमध्ये, एक तर तुम्ही टॉपिक वाईज देऊ शकता, एक तर तुम्ही सब्जेक्ट वाईज, आणि दुसरी आहे फुल लेंथ टेस्ट, जी डायरेक्टली MPSC एक्झाम घेणार ना त्या पॅटर्न मधली द्यावं लागेल ना. टाइम मॅनेजमेंट करायचंय. ह्या टेस्ट का द्यायच्या असतात, यामध्ये प्रेशर मॅनेजमेंट असतं, यामध्ये टाइम मॅनेजमेंट असतं, बरोबर की नाही. यामध्ये सिली मिस्टेक काय होतात हे पण तुम्हाला कळतं, जेणेकरून पुढे होणार नाही, बरोबर की नाही. मग हे सगळं करण्यासाठी तुम्हाला हे देणं गरजेचं आहे. नाहीतर युद्ध अर्थात ह्या MCQच्या माध्यमातून लढायचंय, आणि त्या युद्धासाठी जे हत्यार आपण वापरतोय ते वापरलंच नाही तर युद्ध कसं जिंकाल. सो सराव इथून करावा लागेल. नो डाऊट तुम्हाला बॅकग्राऊंडला तुमची तब्येत बनावं लागेल, सगळं समजून घ्यावं लागेल, मसल्स बनावं लागेल. त्यानंतर तुम्हाला हे हत्यार वापरायची आहे. बेसिक तयारी झाली तुमची. तुम्ही PYQ बघितले, अभ्यासक्रम बघितला, स्टेट बोर्ड वाचले, रेफरन्स बुक वाचले, नोट्स काढल्या. आता ऍक्च्युअली पेपर कसा येणार आहे,
कोणत्या फॉर्मॅटमध्ये, तर MCQ ची तयारी तुम्हाला करावी लागेल. तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार इथे. मग त्यानंतर जिथे तुम्ही वीक आहात ना, टेस्ट दिल्यानंतर हा विकनेस ओळखायचा आणि याला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी रिव्हिजन तुम्हाला करावं लागेल. आता हे सगळं तुम्ही जर करत बसाल तर तुम्हाला इथेही वेळ लागणार आहे. सो इग्नाइट अकॅडमी तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेले आहे ऑलरेडी. इग्नाइट तुम्हाला प्रोव्हाइड करते टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज. जवळपास ह्या टेस्ट 100+ आहे. 100 क्वेश्चन नाही, 100+ आहे. बाकी तुम्ही जर टेस्ट टॉपिक वाईज गेला, सब्जेक्ट वाईज गेला, तर त्या अजून ऍड केला तर तुम्हाला मी असं सांगतो 500+ या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज गेला तर एवढ्या टेस्ट रेडी आहे आपल्याकडे. आपली टीमने सगळ्या फॅकल्टी सगळं अनालिसिस करून, प्रत्येक विषय पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर घेऊन अनालिसिस करून टेस्ट सिरीज पण ठेवलेला आहे. इव्हन दो तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन टेस्ट सिरीज आम्ही देतोय. पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला बॅचच्या विद्यार्थ्यांना मोफत टेस्ट सिरीज घेतोय. आम्ही टेस्ट सिरीज ऑफलाईन सोबत तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये देत आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला फ्री बॅचच्या विद्यार्थ्यांना काय असणार आहे, फ्री मध्ये असणार आहे. म्हणजे तुमचा सराव अजून चांगला होणार आहे आणि मग त्यातनं तुम्हाला रिव्हिजन पण असणार आहे. इग्नाइटची टीम तुम्हाला रिवाइज करून पण देणार आहे. सो हे सगळं जर तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळतंय, नुसतं टीचिंग नाही तर त्या टीचिंगसाठी लागणार सगळे एफर्ट्स आम्ही घेतोय. आमच्या टीमने मेहनत घेतली. आम्हाला एकदा संधी द्याच, तुम्हाला अधिकारी बनवून टाकू आम्ही. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमचा वेळ वाचवण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच मार्गदर्शन घ्यायला हवं. कारण 3 महिने तुमच्याकडे आहे. ह्या 3 महिन्यामध्ये टू द पॉइंट तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला मार्गदर्शकाची गरज वाटत असेल तर नक्की जॉईन करा. असंख्य महाराष्ट्रात मार्गदर्शक अवेलेबल आहे. पण मी सांगलेले सगळे मुद्दे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. हे असं होईल का, प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे का, तो फॅकल्टी योग्य पद्धतीने शिकवतो का, त्याचे डेमो लेक्चर आहे का, मी सांगितले सगळे मुद्दे त्या बॅचमध्ये मिळणार आहे का, हे सगळं समजून घ्या आणि मग योग्य बॅच तुम्ही निवडू शकता. त्यामध्ये इग्नाइट अकॅडमीची बॅच सुद्धा अवेलेबल आहे. शनिवार 25 जुलैपर्यंत ऑफर आहे. 50% ची लगेच जॉईन करा, नाहीतर ही ऑफर पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच आहे, संपून जाईल. परत एक्सटेंड करणं शक्य होणार नाही. ह्या बॅच मध्ये मी जेवढं आता सांगितलं ना सगळं तुम्हाला इथे मिळत आहे. कुठेच जायची गरज नाही. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तुमच्या वेळेनुसार बघू शकता. शेड्यूल आम्ही तुम्हाला देणार आहोत. 28 तारखेपासून बॅच चालू होते. टीम आणि डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला उद्या परवा बघायला मिळतील. ऑलरेडी ह्या टीमचे डेमो लेक्चर किंवा युट्यूबवरती सगळ्यांचे लेक्चर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्या विषयातले एक्सपर्ट टीम तुमच्या समोर असणार आहे. मला वाटतं इतकं सफिशियंट आहे. तुम्ही अभ्यासाला लागा. आता पहिल्या प्रयत्नात मला सांगा, असा एक्झाम्पल एक पण नाही का पहिल्या प्रयत्नात क्वालिफाईड झाला, यस झालाय. पहिल्या प्रयत्नात लिमिट मध्ये अभ्यास केला, म्हणजे पहिल्या प्रयत्नात दररोज 5-6 तास अभ्यास केला, पहिल्या अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक केलेली आहे. जर एखादा विद्यार्थी एक्झाम्पल म्हणून आपल्या समोर असेल तर आपण सुद्धा करू शकतो. पण लक्षात घ्या, त्यांनी स्टडी प्लॅनिंग कसं केलं होतं, तर मी सांगितले सगळे मुद्दे तुम्हाला मी सांगितले. अगदी त्याच पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात तुम्ही जर प्रयत्न केला तर मी सांगतो कॉन्फिडेंटली तुम्ही सुद्धा ही एक्झाम क्रॅक करू शकतात. यासाठी तुम्ही आमच्या टीमशी बोलून अधिक माहिती घेऊ शकता. अदरवाईज खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, ऍप डाउनलोड करा, लगेच तयारीला लागा. या बॅच व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचे व्हिडिओ मी पुढे घेऊन येणार आहे. ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या कमेंट मला कमेंटमध्ये टाका. कोणता टॉपिक तुम्हाला ह्या अभ्यासामध्ये मी सांगितलेला आवडला तोही मला कमेंटमध्ये टाका. तुमच्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.